बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। बलात्कार हा बलात्कार आहे। महाराष्ट्र असो वा बंगाल, तुलना करणं अयोग्यच आहे। पण जिथं राजकीय गिधाडं तुटून पडतात, घटनेचे लचके तोडतात, तिथं प्रत्युत्तर द्यावंच लागतं। बलात्कारासारख्या अत्यंत संवेदनशील घटनांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स काय सांगतात? महत्त्वाची पहिली गाईडलाईन म्हणजे अशा घटनांमध्ये तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला पाहिजे। अशा घटनांमधील पुराव्यांचं लाईफ टाईम अत्यंत कमी असतं, पण आरोप सिद्ध होण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यामुळे अशा घटनांच्या तपासात अजिबात विलंब लावता कामा नये। कोलकात्याच्या घटनेत ममता बॅनर्जींनी बलात्कार प्रकरणी स्वतःच आंदोलन करत नागरिकांची दिशाभूल केली, गुन्हा दाखल करण्यास वेळ लावला। तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी घटनास्थळी तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातल्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला। हे घाणेरडं कृत्य करणारा कुणीही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेत तत्काळ SIT चौकशी सुरू केली, जेणेकरून पुराव्यांचं तत्काळ संकलन होऊन आरोप सिद्ध करता येतील। पण उथळ मुद्दे घेऊन गर्दी जमवणाऱ्यांना हे कोण सांगणार?